घरात खूप रात्र झाली होती. मीरा हॉलमध्ये इकडे तिकडे फिरत राजूची वाट पाहत होती. भिंतीवर लावलेल्या घड्याळाने रात्रीचे 12 वाजत असल्याचे दाखवत होते. घड्याळाकडे पाहत मीरा अस्वस्थतेने म्हणाली, इतका वेळ झाला आहे, राजू अजूनपर्यंत आला का नाही? त्याने सांगितलं होतं की तो लवकर येईल. मीराला विचित्र अशी बेचैनी जाणवत होती. तिला कळत नव्हतं की राजूला इतका उशीर कसा झाला. राजूसोबत घडलेल्या अपघाताची काहीच खबर नसलेली मीरा अजूनही त्याची वाट पाहत बसली होती. तिला काय माहीत होतं की ज्या माणसाची ती वाट पाहते आहे तो माणूस तिला पूर्णपणे विसरला आहे. त्याच्या आठवणीतही तिचे काहीच स्थान उरलेले नव्हते. कारण 4 वर्षापूर्वीपर्यंत मीरा हे नाव राजीवच्या आयुष्यात नव्हतंच. मीरा कधी सोफ्यावर बसायची, तर कधी उभी राहून अस्वस्थपणे इकडे तिकडे चक्कर मारायची. तेवढ्यात अचानक दरवाजाची बेल वाजते आणि मीराच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उमटते. तिला वाटतं राजीव आला, असे म्हणत ती चप्पल न घालता पळत दरवाजाकडे जाते आणि मोठ्या हास्या चेहऱ्याने दरवाजा उघडते. पण दरवाजात उभे असलेले लोक पाहून तिचे हास्य क्षणातच विरून जाते. तिथे राजीव नव्हता, तर त्याची आई सुभद्रा आणि गर्लफ्रेंड अनुष्का उभ्या होत्या. दोघींच्याही चेहऱ्यावर राग आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता, जो मीराला नेहमी त्यांच्या नजरेत दिसायचा. त्यामुळे ते काही नवीन नव्हते. सुभद्रा आणि अनुष्का घरात येतात. मीरा गप्प उभी राहते, कारण तिला काहीच सुचत नव्हतं. काय बोलावं, काय विचारावं. सुभद्रा मीराकडे तिरस्काराने पाहत म्हणाली, काय झालं? आम्हाला पाहून एवढी का आश्चर्यचकित झालीस? कुणा दुसऱ्याची वाट पाहत होतीस का? मीरा काहीच बोलत नाही, फक्त इकडे तिकडे पाहू लागते. अनुष्का हात छातीवर घालून संतप्त स्वरात म्हणाली, आणि कोणाची वाट पाहणार आंटी? नक्कीच राजीवचीच वाट पाहत असणार. ब्लडी बीच. त्याने तुला घटस्फोट दिला तरी सुद्धा तू त्याच्या आयुष्यातून नाहीशी होत नाहीस. त्याला पुन्हा आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते आहेस. शेवटी हवंय तरी काय तुला राजीवकडून? अनुष्काचे कटू शब्द मीराला खोलवर लागतात. ती अनुष्काकडे थंड नजरेने पाहते. अनुष्का भुवया उंचावत म्हणते, ओ माय गॉड, अरे बापरे, ॲटिट्यूड बघ तिचा. एवढं सगळं झाल्यानंतरही मला अशा नजरेने पाहते जसं मी हिचे काहीतरी हिसकावून घेतले आहे. वास्तविक हिनेच तर माझ्या राजूला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुला लाज वाटत नाही का? बेशरम कुठली. एवढं सगळं करून देखील आमच्यासमोर डोकं वर करून उभी आहेस. तुला तर कुठेतरी बुडून मरायला पाहिजे. सुभद्रा अनुष्काच्या बोलण्याला जोड देत म्हणाली, आणि हिला दुसरं येतच काय? या गरीब घरच्या मुली नेहमी पैसेवाल्या मुलांच्या मागे लागतात. त्यांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून आपलं आयुष्य सोपं करायचं असतं. लाज शरम ही खानदानी लोकात असते, या 2 पैशांच्या लोकांत नाही. सुभद्रा आणि अनुष्का मीराची खूप अपमानास्पद पद्धतीने खिल्ली उडवत होत्या, जे मीराला खूप दुखावत होते. त्यांच्या घाणेरड्या शब्दांनी मीराला असह्य होते. तरीही मीरा शांतपणे त्यांच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही दोघी इथे काय करत आहात? आणि राजीव कुठे आहे? मीराचे शब्द ऐकून सुभद्रा आणि अनुष्का क्षणभर थांबतात. रागाच्या भरात सुभद्रा मीराच्या जवळ येते आणि जोरात तिच्या गालावर चापट मारते. हे पाहून अनुष्काच्या चेहऱ्यावर समाधानाची एक विकृत स्मित रेषा उमटते. सुभद्रा मीराला म्हणाली, बेशरम मुली, तुझ्यात जराही लाज शरम नाही का? हाऊ डेअर यू. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाला आपल्या जाळ्यात अडकवण्याची? तुला काय वाटलं, त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तू सिंघानिया या घराण्यात प्रवेश करशील? पुन्हा एकदा सिंघानिया या घराण्याची सून बनशील? असं कधीच होणार नाही. राजीवच्या आजोबांनी तुझ्यात काय पाहिलं कोण जाणे, म्हणून तुला या घरची सून केले. पण आम्ही इतके मूर्ख नाही. राजीवचे आजोबा आता या जगात नाहीत, म्हणून तुला असं वाटूनही घेऊ नकोस की माझ्या हयातीत तुला सिंघानिया घरात परत येऊ देईन. तुझ्यासारख्या 2 पैशांच्या मुली कोणाच्याही घरात सून बनण्यायोग्य नसतात. अशा मुली कोट्याची शोभा बनवण्यासाठी योग्य असतात. सुभद्राचे शब्द ऐकून मीराला प्रचंड राग येतो. तिच्या डोळ्यात अश्रू जमा होतात. सुभद्राचे प्रत्येक वाक्य मीराच्या हृदयात बाणासारखे घुसत होते. मीरा थोड्या कठोर स्वरात सुभद्राकडे पाहत म्हणाली, आपली जीभ सांभाळा. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, राजीवच्या आई आहात, म्हणून मी तुम्हाला आदराने बोलते आहे. पण मला फक्त राजीवशी बोलायचे आहे. तो कुठे आहे? सुभद्रा संतापून मीराचे केस पकडते. मीराला प्रचंड वेदना होतात आणि तिच्या तोंडून एक जोरदार किंकाळी निघते. सुभद्रा तिला जोरात ढकलते आणि मीरा जोरात जमिनीवर कोसळते. 2 पैशांची मुलगी, तुझी एवढी हिंमत? सुभद्रा अनुष्काला खुणा करते आणि अनुष्का बाहेर जाऊन काही माणसांना घेऊन येते. मीरा जमिनीवरून कसंबसं स्वतःला सावरत असते. ती गरोदर होती आणि तिच्या बाळाला काही नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेत होती. तिला काय माहीत होते की आज तिच्यासोबत किती भयानक घटना घडणार आहे. सुभद्रा संतापाने मीराकडे पाहत म्हणाली, तू खूप मोठी चूक केली आहेस राजीवच्या आयुष्यात येऊन. त्याला फसवून त्याच्या मुलाला आपल्या पोटात सांभाळून काय मिळवणार होतीस? पण मी तुला कधीच यशस्वी होऊ देणार नाही. ना मी तुझ्यासारख्या 2 पैशाच्या मुलीला राजीवच्या आयुष्यात स्वीकारणार, ना तुझ्या अवैध मुलाला माझ्या घराण्याचा वारस म्हणून मान्यता देणार. आज मी तुझा आणि तुझ्या पोटातल्या या बाळाचा खेळ इथेच संपवणार आहे. आणि जिथपर्यंत राजीवची गोष्ट आहे, तो फक्त तुझ्यासोबत वेळ घालवत होता. तो तुला पूर्णपणे विसरला आहे. लवकरच सगळ्या जगाला त्याच्या आणि अनुष्काच्या लग्नाची बातमी कळेल.
हे ऐकून मीराला धक्का बसतो. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि दुःख स्पष्ट दिसत होते. सुभद्रा त्या माणसांकडे पाहत म्हणाली, हिला आणि तिच्या पोटातल्या या अपशकुनी बाळाला इथेच संपवून टाका. हिला इतकं मारा की पुन्हा कधीही आमच्या आयुष्यात यायचा विचारही करणार नाही. सुभद्रा आणि अनुष्का बाजूला उभ्या राहून हे सर्व तमाशा पाहू लागतात. ते 2 गार्ड आत येतात आणि मीराला उचलून उभं करतात. मीरा खूप घाबरते. तिच्या चेहऱ्यावरचा रंग फिकट होतो. नाही, सोडा मला, मला जाऊ द्या, कृपा करा. मीरा त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते, पण ते गार्ड तिच्या विनवण्या ऐकतही नाहीत. ते मीराला जोरजोरात मारू लागतात. तिला जमिनीवर फेकतात. मीरा वेदनेने किंचाळते, पण त्यांच्या चेहऱ्यावर जराही दया दिसत नाही. सुभद्रा आणि अनुष्का मात्र हे सर्व मोठ्या आनंदाने बघत असतात, जसं एखादी रोचक फिल्म पाहत आहेत. व्हेरी गुड, हिच्यासोबत असंच व्हायला हवं होतं आंटी. खरं तर याहूनही वाईट व्हायला हवं. अनुष्का रागाने दात खात म्हणाली, हिने माझ्या राजीवला हिरवण्याचा प्रयत्न केला आहे. हिला अशी शिक्षा मिळायला हवी की पुन्हा कधी राजीवचे नाव घेतानाही तिचे मन थरथरावं. सुभद्रा थोडं हसत म्हणाली, तू चिंता करू नकोस. हिचे आणि हिच्या अपशकुनी बाळाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि जिथपर्यंत राहिली राजीवची गोष्ट आहे त्याची काळजी करायचे काही कारण नाही. तो आता सगळं विसरला आहे. ही मुलगी आणि हे मूलसुद्धा. आता आपण जे काही त्याच्या डोक्यात भरवू तो तेच मान्य करेल. अगदी हे सुद्धा की तुझं आणि त्याचं एका वर्षापूर्वीच लग्न झालं आहे. हे ऐकून अनुष्का आश्चर्याने म्हणाली, काय? तुम्ही त्याला सांगणार आहात की आमचं लग्न आधीच झाले आहे? सुभद्राच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटते, जे पाहून अनुष्का प्रचंड आनंदित होते. ओ माय गॉड, थँक्यू आंटी, थँक्यू सो मच. तुम्हाला कल्पनाही नाही की मी किती आनंदी आहे. आता राजीव कायमचा माझा होईल. सुभद्रा आणि अनुष्का मोठ्या समाधानाने मीराची दुर्दशा पाहत मजा घेत राहतात. दोन्ही गार्ड्सने मीराला खूप वाईट प्रकारे मारहाण केली होती. इतकं की तिला भिंतीवर फेकून दिले, ज्यामुळे मीराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि खूपच रक्तस्राव सुरू झाला. जोरजोरात चापटा मारली, इतकी की ती जमिनीवर कोसळली आणि मग तिच्या पोटात अनेक लाथा मारल्या. मीरा आपल्या मुलांना वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती, पण ते लोक मीरापेक्षा खूपच बलवान होते. त्यामुळे मीरा त्यांच्याशी सामना करू शकली नाही. मीरा रडत होती, हात जोडून आपल्या मुलाच्या जीवासाठी भीक मागत होती, पण त्या निर्दयी लोकांना मीरावर अजिबात दया आली नाही आणि त्यांनी तिला मारहाण करणे सुरूच ठेवले. मीराच्या शरीरातून खूप रक्त वाहत होतं. मजल्यावर सगळीकडे रक्त पसरले होते आणि मीरा जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत पोहोचली होती. मीराची अशी अवस्था पाहून ज्यांना सर्वात जास्त आनंद होत होता ते होते अनुष्का आणि सुभद्रा. हिचे काम तमाम झाले, आता चलूया. राजू आपली वाट पाहत असेल, असं अनुष्का म्हणाली. सुभद्रा गार्ड्सकडे पाहत म्हणाली, हिचे शरीर ठिकाणावर लावा, कुठेतरी कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या. असं म्हणून अनुष्का आणि सुभद्रा तिथून थेट रुग्णालयाकडे निघून जातात. गार्ड्स मीराचे शरीर उचलतात आणि गाडीच्या डिक्कीत टाकतात. मीराचे संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले होते. थोड्या वेळाने त्यांची गाडी नदीजवळ पोहोचते. एक गार्ड दुसऱ्या गार्डला म्हणतो, इथेच फेकून देऊ, रात्रीचे आहे, कोणीही पाहणार नाही. पाणी तिचं शरीर वाहून घेईल आणि प्राणी खाऊन टाकतील. दुसऱ्या गार्डने मान हलवत सहमती दर्शवली. हो, बरोबर आहे, इथेच फेकून नदीत. ते दोघं गाडीमधून उतरतात आणि डिक्कीतून मीराचे शरीर बाहेर काढतात. मीरा पूर्णपणे बेशुद्ध होती. तिच्या शरीरातून अजूनही रक्त वाहत होतं, पण तरीही तिच्या चेहऱ्याची सुंदरता कमी झालेली नव्हती. एक गार्ड तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, खरंच मान्य करावं लागेल, ही मुलगी खूपच सुंदर आहे. दुसऱ्याने उत्तर दिलं, हिची सुंदरता हीच हिच्यासाठी सर्वात मोठा शाप ठरली आहे. तिच्या सौंदर्यामुळेच ती आज या अवस्थेत आहे. जास्त मोहित होऊ नकोस तिच्या चेहऱ्यावर. लवकर मदत कर फेकून देण्यात, नाहीतर मिसेस सिंघानियाने आपल्यालाही नदीत फेकून दिलं तर? दुसऱ्या गार्डने मान हलवली आणि दोघांनी मिळून मीराला उचलून नदीत फेकून दिलं. नदीत टाकताच मीराचं डोकं एका दगडाला आदळले आणि पुन्हा एकदा पाण्यात तिच्या रक्ताचे तवंग पसरले. दरम्यान अनुष्का आणि सुभद्रा रुग्णालयात पोहोचतात. त्या राजीवच्या वार्डमध्ये जातात आणि पाहतात की राजीव शुद्धीवर आला आहे. राजीवला शुद्धीवर आलेले पाहून त्या दोघी खूप खुश होतात. सुभद्रा राजीवजवळ जाऊन त्याला मिठी मारत म्हणाली, थँक गॉड बेटा, तुला शुद्ध आली. तू आम्हाला खूप घाबरवलं होतंस. राजीव खूप शांत, चिंताग्रस्त आणि अस्वस्थ दिसत होता. सुभद्राने राजीवच्या तणावपूर्ण चेहऱ्याकडे पाहत म्हटलं, मला माहीत आहे की तू सध्या खूप त्रासात आहेस. तू तुझ्या आयुष्यातले 4 वर्ष विसरलास. त्या 4 वर्षात काय घडलं हे तुला आठवत नाही, म्हणून तुला खूप त्रास होत असावा. अनुष्का राजीवजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, डोंट वरी बेबी, सगळं ठीक होईल. तुला लवकरच सगळं आठवेल. राजीव अनुष्का आणि सुभद्राकडे पाहतो. आई, तुम्ही मला सांगाल का की या 4 वर्षात माझ्या आयुष्यात नेमकं काय घडलं आहे? मला काहीच आठवत नाही, काहीही नाही. सुभद्रा असून राजीवच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाली, हो बेटा, नक्की सांगेन. मी आणि अनुष्का तुला सगळं सांगू आणि तुझी पूर्ण मदत करू. पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुला तुझ्या मेंदूवर अजिबात ताण देऊ नकोस, नाहीतर ब्रेन हॅमरेजची समस्या होऊ शकते. राजीव हलकं मान हलवतो. त्याला खूप विचित्र बेचैनी वाटत होती.
त्याचे हृदय असं काहीतरी अस्वस्थ होते, जणू आतून तडफडत होते. राजू खूप चिंतेत होता. त्याला हे माहीत नव्हतं की त्याला इतकं विचित्र का वाटत आहे. कदाचित त्याला काहीच आठवत नसलं तरी त्याचे हृदय जाणत होते की त्याचा जोडीदार किती मोठ्या संकटात आहे. बहुधा याच कारणामुळे त्याचे मन इतके तडफडत होते. सुभद्रा राजीवला म्हणाली, राजीव, जे काही झाले आहे ते विसरून जा. आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या अपघातानंतरही तू जिवंत आहेस. जर तुला काही झालं असतं तर तुला कल्पनाही नसेल की माझ्यावर काय ओढवलं असतं, अनुष्कावर काय पितली असती. अनुष्का तर पूर्णपणे कोसळली असती. तिचं सगळं जग उद्ध्वस्त झालं असतं जर तिच्या नवऱ्याला काही झालं असतं तर. सुभद्राचे हे ऐकून राजीव चकित होतो. नवरा? आई, याचा काय अर्थ आहे? सुभद्राने अनुष्काकडे पाहिलं आणि मग राजीवकडे पाहत म्हणाली, बेटा, तुम्ही दोघं नवरा बायको आहात. अनुष्का तुझी बायको आहे. हे ऐकून राजीवला प्रचंड धक्का बसतो. तो अनुष्काकडे अविश्वासाने पाहतो, जी त्याच्याकडे हसत होती. सुभद्राने राजीवच्या हातावर हात ठेवत म्हटलं, मला माहीत आहे बेटा की तुला आता काहीही आठवत नाही, पण तू काळजी करू नकोस. देवाची इच्छा असेल तर तुला लवकरच सगळं आठवेल. राजीवने आईकडे पाहत विचारले, माझे आणि अनुष्काचे लग्न कधी झाले? मला तर काहीच आठवत नाही. अनुष्का राजीवच्या शेजारी बसून त्याचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते, मला माहिती आहे बेबी की तुला काही आठवत नाही आणि यासाठी मी तुला दोष देऊ शकत नाही. पण सत्य हेच आहे की आपलं लग्न 1 वर्षापूर्वी झाले होते. तू गाडीत माझ्यासोबत येत होतास. आपण दोघं डिनरसाठी बाहेर जाणार होतो. आपण फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला होता आणि त्या उत्सुकतेत जलद गाडी चालवत तू येत होतास. म्हणूनच तो अपघात झाला. हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. आय एम रिअली सॉरी बेबी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. असं म्हणत अनुष्का दुःखी असल्याचे नाटक करते. इतकंच काय, तर तिच्या डोळ्यात नकली अश्रू देखील येतात. राजीव अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हता. का माहिती नाही, पण त्याचे हृदय ही गोष्ट स्वीकारायला तयारच नव्हते. सुभद्रा अनुष्काला धीर देत म्हणाली, नाही बेटा, यात तुझी काहीही चूक नाही. राजीव फक्त तुझ्याशी भेटण्याच्या उत्सुकतेत होता. त्याला काय माहीत होते की असं काही होईल. हे सगळं देवाच्या इच्छेने झाले आहे. पण तू चिंता करू नकोस. लवकरच सगळं ठीक होईल. राजीवला सगळं आठवेल. राजीवच्या चेहऱ्यावर अजूनही धक्का बसल्यासारखा भाव होता. तो अजूनही त्या धक्क्यातून बाहेर येऊ शकला नव्हता. त्याला अनुष्कासोबत लग्न केल्याचा कोणताही क्षण आठवत नव्हता. काहीच आठवत नव्हतं. सुभद्रा आणि अनुष्का मात्र डोळ्यांनी एकमेकांना समाधानाचे संकेत देतात. सुभद्रा राजीवकडे पाहत म्हणाली, राजीव, तुझ्या मेंदूवर जास्त ताण देऊ नकोस, नाहीतर त्रास होईल. हळूहळू सगळं आठवेल. मला माहीत आहे की ही वेळ तुझ्यासाठी खूप कठीण आहे. आपण आपल्या आयुष्यातला एकही दिवस विसरलो तरी ते जणू नरकासारखं वाटतं. आणि तू तर तुझ्या आयुष्यातले 4 वर्ष विसरलायस. त्या 4 वर्षात तू आणि अनुष्काने खूप सुंदर क्षण एकत्र घालवले, जे तू विसरला आहेस. पण देवावर विश्वास ठेव. लवकरच तुझी आठवणशक्ती परत येईल. आपण तुझ्या उपचारासाठी सर्वोत्तम डॉक्टरांकडे जाऊ. हे तर सुभद्राचं केवळ म्हणणं होतं, पण खरं तर ती आणि अनुष्का कधीही राजीवची आठवणशक्ती परत यावी असं इच्छित नव्हत्या. कारण जर तसं झालं तर राजीव सर्वात आधी मीराविषयी विचारेल आणि जर त्याला सत्य कळालं तर त्याची प्रतिक्रिया काय असेल हे कोणालाच माहिती नव्हतं. राजीव म्हणाला, मला घरी जायचं आहे. आई, हे लोक मला डिस्चार्ज केव्हा देतील? सुभद्रा म्हणाली, तू त्यांची चिंता करू नकोस. मी लवकरच डॉक्टरांशी बोलते. ते तुला डिस्चार्ज देतील. मग आपण तुला घरी घेऊन जाऊ. तोपर्यंत तू आराम कर राजीव. तुला विश्रांतीची गरज आहे. राजीव हळूच मान हलवतो. त्यानंतर सुभद्रा आणि अनुष्का त्याला बिछाण्यावर नीट झोपवून बाहेर निघून जातात. अनुष्का खूपच उत्साहित असते. ती सुभद्राला मिठी मारत म्हणते, थँक्यू आंटी. थँक्यू सो मच. तुम्ही मला आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाची गोष्ट दिली आहे. माहीत आहे का, कित्येक वर्षापासून मी राजीवशी लग्न करण्यासाठी तडफडत होते, पण तो तयारच नव्हता. पण आज एका क्षणात तुम्ही मला त्याची पत्नी बनवलंत. आय एम सो हॅप्पी. सुभद्रा एका धोरणात्मक हसत म्हणाली, हे तर बरं झालं की त्याची आठवणशक्ती गेली. त्यामुळे आपल्यासाठी सगळं सोपं झालं. तुला त्याच्या आयुष्यात आणणं आणि मीराला त्याच्या आयुष्यातून काढून टाकणं. आता आपण फक्त ह्याची काळजी घ्यायची आहे की राजीवची आठवणशक्ती कधीही परत येऊ नये. त्याला मीराची आठवणही कधी यायला नको, नाहीतर आपण दोघेही अडचणीत येऊ. हे ऐकून अनुष्का गंभीर होत म्हणाली, आंटी, तुम्ही बरोबर म्हणता. तुम्ही काळजी करू नका. राजीवची आठवणशक्ती कधीच परत येणार नाही. त्याच्यासाठी मीच कायमची पत्नी राहीन. मीराला त्याच्या आयुष्यात परत येऊ देणार नाही. 2 वर्षांनंतर सर्व कामं लवकर पूर्ण केल्यानंतर राजू आपलं सामान उचलतो. तेवढ्यात त्याचा असिस्टंट आत येतो. सर, तुम्ही आज इतक्या लवकर घरी जात आहात का? अजून एक मीटिंग आहे जी तुम्हाला अटेंड करावी लागेल. राजू आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असिस्टंटला म्हणाला, ती मीटिंग उद्यासाठी पुढे ढकला. आज मला घरी जाणं खूप गरजेचं आहे, नाहीतर बरीच अडचण होऊ शकते. असं म्हणताच राजीव आपले सामान घेऊन लगेच तिथून निघून जातो आणि असिस्टंट गोंधळलेल्या अवस्थेत राजीवकडे पाहत राहतो. राजीव गाडी घेऊन घरी निघतो. वाटेत तो एका ज्वेलरी शॉपमध्ये थांबतो. आत जाऊन तो एका महिलेकडे जातो, जी तिथे ग्राहकांना दागिने दाखवत असते. एक्सक्यूज मी, मला काही डायमंड सेट्स दाखवा, राजीव म्हणतो. राजीवला पाहताच त्या मुलीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते.
इतका हँडसम आणि आकर्षक व्यक्ती. हो सर, नक्कीच. कृपया इकडे या, ती उत्साहीपणे म्हणते. ती मुलगी राजीवला एका ठराविक जागी घेऊन जाते. राजीव तिथे जाऊन उभा राहतो. राजीव वारंवार फोनमध्ये पाहत असतो, जणू काहीतरी चिंतेत आहे. नर्वसही दिसत असतो. ती मुलगी काही महागडे डायमंड सेट्स काढून त्याला दाखवते. हे पहा सर, आमच्या स्टोअरमधील काही खास सेट्स आहेत. राजीव सर्व सेट्स नीट पाहतो, पण त्याला काहीच कळत नाही. दागिन्यांबाबत त्याला काहीच माहिती नसते. तो त्या मुलीकडे पाहत विचारतो, यातलं तुला कोणतं जास्त आवडते? हे ऐकून ती मुलगी थोडी गोंधळते. मी सर? राजीव हलकेच हसत म्हणतो. हो, मी तुझ्याकडेच विचारतोय. तुला यामधून सगळ्यात जास्त कोणता सेट आवडतो? ती मुलगी सगळ्या सेट्सकडे बारकाईने पाहते आणि शेवटी एक सुंदरसा डायमंड सेट काढून म्हणते, मला हा सेट जास्त आवडतो सर. बाय द वे, तुम्ही कोणासाठी घेत आहात? राजीव त्या सेटकडे पाहत शांतपणे उत्तर देतो, माझ्या बायकोसाठी. पॅक करून द्या. हे ऐकून त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हसू क्षणार्धातच हरवतं. तरी ती तो सेट पॅक करून देते. पेमेंट केल्यावर राजीव तो सेट घेतो आणि शेजारच्या फुलांच्या दुकानातून गुलाबाचे एक सुंदर बुके घेऊन गाडीत बसतो आणि घरी निघतो. तो जसा घरात प्रवेश करतो, काही नोकर येऊन त्याचे सामान घेतात. एक नोकर त्याला पाण्याचा ग्लास देतो. राजीव थोडासा नर्वस होत विचारतो, मॅडम कुठे आहेत? नोकर उत्तर देतो, सर त्या त्यांच्या खोलीत आहेत आणि खूप रागावले आहेत. हे ऐकताच राजीव अजूनच नर्वस होतो. गळा साफ करत थोडं स्वतःला सावरतो आणि नोकराला निघण्याचा इशारा करतो. नोकर निघून जातो. राजीव जिन्यावरून वर आपल्या खोलीकडे पाहतो आणि स्वतःशी चटकन म्हणतो, आज तर बँड वाजणार आहे. तेवढ्यात खालून आवाज येतो, राजीव तू आलास का? राजीव पाहतो तर त्याची आई सुभद्रा खोलीतून चालत त्याच्याकडे येत असते. सुभद्रा तिरकस नजरेने म्हणते, राजीव तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुला चांगलंच माहिती आहे आज काय खास दिवस आहे, तरीसुद्धा तू? राजीव थोडा घाबरून डोकं खरडत म्हणतो, आई आय एम सॉरी, मला खरंच लक्षात राहिलं नाही. खरंच खूप रागावली आहे का? सुभद्रा थोडं कठोरपणे म्हणते, हो अगदी खरं. जा तिचं मन वळव, ती खूप रागात आहे. राजीव आपलं डोकं हलवतो आणि धाडस गोरा करत आपल्या खोलीकडे निघतो. तो हळूच दरवाजा उघडून पाहतो तर अनुष्का खिडकीतून बाहेर बघत असते. चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत असते आणि हात छातीवर क्रॉस करून ठेवलेले असतात. राजीव मनात विचारतो, वाटतंय की खूपच रागावली आहे. राजीव हळूहळू आत येतो आणि अनुष्काच्या मागून तिला हक करतो. राजीवला अचानक मागे पाहून अनुष्काच्या चेहऱ्यावर राग आणि चिडचिड स्पष्ट दिसू लागते. ती त्याचे हात झटकून घेते आणि पुन्हा बाहेर पाहू लागते. राजीव गुलाबाचं बुके तिच्यासमोर धरतो. बेबी आय एम रिअली सॉरी, माझ्याकडून विसरलं. हॅपी बर्थडे. राजीवचं बोलणं ऐकून अनुष्का काहीच उत्तर देत नाही, फक्त नाराजपणे बाहेर पाहत राहते. राजीव एक खोल श्वास घेतो. तेवढ्यात अचानक अनुष्काला आपल्या गळ्याभोवती काहीतरी नवीन वाटतं. हात लावून पाहते तर तिने एक सुंदर डायमंड नेकलेस घातलेला असतो, जो राजीवने तिच्या गळ्यात घातला असतो, अगदी प्रेमाने, आपल्या हाताने. आरशात पाहिल्यावर अनुष्का आश्चर्यचकित होते. एक अप्रतिम डायमंड सेट तिच्या गळ्यात झळकत असतो आणि मागे राजीव उभा असतो, हलकसं हसत. डायमंड सेट पाहताच अनुष्काचा चेहरा खुलून जातो. ओ माय गॉड, इतका सुंदर आहे. राजीव एका हाताने कान धरत म्हणतो, आता तरी माफ केलंस ना? आय एम सॉरी. अनुष्का थोडा नखरा करत म्हणते, हो ठीक आहे, पण ही शेवटची वेळ आहे. आता पुढच्या वेळी विसरलास तर अजिबात माफ करणार नाही. असं म्हणत ती हसत पलटते आणि राजीवला घट्ट हक करते. राजीवही तिला मिठीत घेत म्हणतो, हॅपी बर्थडे बेबी. अनुष्का त्याला अजून घट्ट मिठीत घेत म्हणते, थँक्यू बेबी, आय लव्ह यू. काही वेळाने राजीव म्हणतो, आज रात्री तयार राहा, तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे. हे ऐकून अनुष्का खूप उत्साही होते. सरप्राईज? खरंच? ओ माय गॉड, मी इतकी एक्सायटेड आहे. काय आहे ते? राजीव हसत भुवया उंचावतो. अरे सरप्राईज आहे, ते सांगितलं तर सरप्राईज कसला? अनुष्का थोडीशी नाराज होत चेहरा करून पाहते, मग लगेच हसत म्हणते, ठीक आहे, मी संध्याकाळी तयार असेन. आणि ती पुन्हा एकदा राजीवला जोरदार मिठी मारते. रात्री सिंघानिया मेन्शन रोषणाईने उजाडलेलं असतं. शहरातील मोठमोठे बिझनेसमॅन, पत्रकार उपस्थित असतात. पार्टी अगदी जल्लोषात चाललेली असते. अनुष्का आपल्या खोलीत तयार होत असते. तिने एक सुंदर ड्रेस घातलेला असतो, तोच ड्रेस जो राजीवने तिला सरप्राईज म्हणून दिला असतो. तिच्या डोळ्यात चमक, चेहऱ्यावर समाधान आणि गळ्यात तोच डायमंड सेट असतो, जो राजीवने दिला होता. राजीव आत येतो. अनुष्काला आरशासमोर पाहतो. ती आज खासच सुंदर दिसत असते. बेबी लवकर कर, सगळे आपली वाट पाहत आहेत, राजीव म्हणतो. अनुष्का हसत राजीवकडे वळते, त्याच्या गळ्यात हात घालते आणि विचारते, मी कशी दिसते आज? अजूनही कॉम्प्लिमेंट नाही दिलंय? राजीव हसत तिला जवळ घेत म्हणतो, तू तर नेहमीच सुंदर दिसतेस, ते सांगावं लागतं का? राजीव तिच्या कपड्यावर हळूवार किस घेतो. चल मग खाली, सगळे बर्थडे गर्लची वाट पाहत आहेत. अनुष्का हसत मान हलवते. दोघं एकमेकांच्या हातात हात घेऊन खाली जातात. पार्टी हॉलमध्ये राजीवने ब्लॅक सूट घातलेला असतो, तो खूप हँडसम दिसतो. अनुष्का ही ड्रेसमध्ये अफलातून दिसते. दोघे एकत्र स्टेजवर येतात. रिपोर्टर्स फोटो घेतात. सगळे त्यांचं स्वागत करतात. सुभद्रा पुढे येते, अनुष्काचा हात धरते आणि म्हणते,
अनुष्का, तू खूप सुंदर दिसतेस. हॅपी बर्थडे प्रिय. तुला आयुष्यातली सगळी सुख लाभो. अनुष्का हसत उत्तर देते. थँक्यू आई. थँक्यू सो मच. ती राजीवकडे पाहते आणि म्हणते, बेबी इतकी सुंदर पार्टी ऑर्गनाईज केल्याबद्दल थँक्यू. राजीव हसतो आणि दोघांचे डोळे प्रेमाने चमकतात. राजीव हलकेच हसून म्हणतो, तुझ्यासाठी काहीही डार्लिंग. यानंतर राजू माईक घेतो आणि एक छोटीशी घोषणा करतो. हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, कृपया तुमचं लक्ष द्या. मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. राजीवचं बोलणं ऐकून सगळे लोक त्याच्याकडे ध्यानी धरून पाहतात. अनुष्का आणि सुभद्रा ही चांगल्या प्रकारे ऐकतात, कारण त्यांना नाही कळत राजीव काय घोषणा करणार आहे. राजीव आपल्या बोलण्यात पुढे म्हणतो, जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपण इथे का जमलो आहोत. आज माझ्या सुंदर बायकोचा बर्थडे आहे. माझी बायको जगातील सर्वात सुंदर मुलगी आणि अत्यंत सपोर्टिव्ह लाईफ पार्टनर आहे. अशा प्रकारची लाईफ पार्टनर मला नक्कीच दुसरी कधी मिळू शकली नसती. हे बोलत असताना राजीव हसत अनुष्काकडे बघतो. अनुष्काच्या चेहऱ्यावर गर्वाने भरीव हसरापणा दिसत होता. ती खूप खुश होती. राजीवने पुढे बोलणं सुरू ठेवलं. अनुष्का माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूपच सुधारणा झाली आहे. आज मी एक महत्त्वाची घोषणा करत आहे. मी लवकरच माझ्या बायको अनुष्काच्या नावावर एक फॅशन मॉल सुरू करणार आहे. लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. इथे तुम्ही त्याची एक झलक पाहू शकता. त्याच वेळी लाईट बंद होतात आणि एक स्क्रीन सुरू होते. स्क्रीनवर मॉलच्या विविध शॉप्स आणि त्यातील फॅशन आयटम्सच्या फोटोंचे सादरीकरण होऊ लागते. अनुष्का इतकी थक्क होते की काही सेकंदासाठी तिला प्रतिक्रिया देण्याची वेळच लागत नाही. ती विश्वास करत नाही की तिच्या पतीने तिच्या नावावर एक संपूर्ण फॅशन मॉल उघडलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट फॅशनशी संबंधित आहे आणि ती त्या मॉलची मालकीण होणार आहे. अनुष्का इतकी आनंदित होते की तिच्या डोळ्यात अश्रू आले. थोड्या वेळात लाईट चालू होतात आणि सर्व लोक टाळ्या वाजवतात. अनुष्का जोरात राजीवला हक करते. ओ माय गॉड बेबी, मला कधीही वाटलं नव्हतं की तुम्हाला इतका मोठा सरप्राईज देशील. आय एम सो हॅप्पी. थँक्यू बेबी. आय लव्ह यू सो मच. राजीव हसत म्हणतो, तू माझी बायको आहेस, माझी अर्धांगिनी, माझं सर्व काही फक्त तूच आहे. अनुष्का खूप खुश होती. इतकी खुश की तिच्या पायांना जमीन दिसत नव्हती. सर्व लोक अनुष्काला शुभेच्छा देतात आणि सांगतात की ते नक्कीच मॉलला भेट देतील. राजीव काही गेटसोबत बोलण्यात व्यस्त होतो, तर अनुष्का आणि सुभद्राही एका बाजूला उभ्या होत्या. अनुष्का आनंदाने सुभद्राकडे म्हणते, आंटी, मी सांगूच शकत नाही की मी किती खुश आहे. जीवनात जे काही मला हवं होतं ते सर्व मिळालं. असं वाटतं की देवाने खूपच वेळ घेऊन माझ्या नशिबात ते लिहिलं आहे. यावर सुभद्राने असंच सांगितलं, देवाने नाही डिअर, मी. जे काही तुला मिळालं आहे ते माझ्या कृपेने आहे, देवाच्या कृपेने नाही, हे लक्षात ठेव. जर मी तुला माझी सून बनवण्याचा निर्णय घेतला नसता तर आज तुझ्या जागी दुसरी कोणी असती. अनुष्का आपले डोळे रोल करून म्हणाली, ऑफकोर्स आंटी, मला चांगलं लक्षात आहे की आज जे ते आणि जे काही मी आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला जितके थँक्यू बोलले तरी कमीच आहे. जर तुम्ही योग्य विचार केला नसता आणि मीराला ठिकाणावर न लावले नसते तर कदाचित आज ती स्लट माझ्या जागी राजूसोबत असती आणि तिचे नाजयस बाळ राजूच्या गोदीत खेळत असते. या गोष्टीवर सुभद्राने आपले डोळे दाखवले आणि म्हणाली, हळू बोल, इथे भिंतीचेही कान असतात. जर चुकून त्या मुलीचे नाव राजीवच्या कानात पडले तर काय गजब होईल, देवालाच ठाऊक. सुभद्राची गोष्ट ऐकून अनुष्का चूप होऊन जाते. त्यानंतर सुभद्राने म्हटलं, आता लवकरच राजीवच्या बाळाला जन्म दे, म्हणजे राजीवच्या आयुष्यात तुझे महत्त्व आणखी वाढेल. हे ऐकून अनुष्का म्हणाली, ठीक आहे आंटी, काळजी करू नका, तुम्हाला लवकरच खुशखबरी मिळेल. हे ऐकून सुभद्रा हलकेच हसली, पण तिचे हसू शैतानी होते. अनुष्का खुश होती, पण तिला हे माहीत नव्हते की तिच्या आनंदावर लवकरच आक्रमण होणार आहे. यानंतर पुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.